आपल्या प्रत्येकीला असं वाटत असतं ना, की आपल्या किचनमध्ये काम करायला ना थोडासा जास्तीचाच वेळ जातो. पण तुम्ही कधी विचार केला आहे का आपला हा वेळ कसा वाचू शकतो? तर मी माझ्या रुटीनमध्ये ना काही नियम फॉलो करते आणि जेणेकरून ना मी माझं हे सगळं रुटीन मॅनेज करू शकते. तुम्ही मला बऱ्याच वेळा विचारता, की प्राजक्ता एवढं सगळं तू कसं मॅनेज करते? तर मी काही गोष्टी मला म्हणजे एक बोलतात ना आखून ठेवलेल्या आहेत, तशा गोष्टी मी नेहमी फॉलो करते. तर त्यातल्याच काही पॉईंट्स तुमच्याबरोबर शेअर करते बघा. पहिली गोष्ट मी नेहमी फॉलो करते ती म्हणजे ना प्लॅनिंग खूप महत्त्वाचं आहे. म्हणजे कुठल्याही गोष्ट जर तुम्हाला करायची असेल, इवन किचनमधलंच नाही, बाकी पण कुठलीही गोष्ट करायची असेल ना, त्याच्यासाठी प्लॅनिंग खूप महत्त्वाचं आहे. आठवड्याला तुम्हाला काय बनवायचं आहे किंवा काही थोडंसं जे काही असेल ना, आधी डिसाईड करून ठेवा. म्हणजे तुम्हाला त्याचं खूप जास्त टेन्शन येणार नाही. भाज्या जर तुम्हाला शक्य असतील तर आधी चॉप करून ठेवा. काही ग्रेव्हीज तयार करून ठेवायच्या असतील तर त्या ग्रेव्हीज तुम्ही तयार करून ठेवा. त्याने तुमचा बराचसा वेळ वाचणार असतो. आणि प्रत्येक वेळेस कसं असतं ना, की एकाच वेळेस एकच काम करण्यापेक्षा ना मल्टीटास्किंग राहा. म्हणजे एका वेळेस तुम्ही जर सपोज एखाद्या वेळेस कुकर लावलं आहे, कुकर लावण्याच्या शिट्या व्हायला वेळ आहे, तर आपण असा विचार करतो कुकरच्या शिट्या काय अगदी 5 मिनिटात होतात. पण त्या 5 मिनिटामध्ये पण आपण एका साईडला काही दुसरं काम करू शकतो. आपली बरीचशी कामं वाचत असतात त्याच्याने. आणि अजून एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे सांगू कुठली? क्लीन ॲज यू गो. म्हणजे तुम्हाला जेवढं क्लीन करता येईल ना तेवढं तुम्ही लगेचच्या लगेच क्लीन करून घ्या. हा माझा एक रूलच मी बनवलेला आहे. इथे काम झालं, इथे लगेच भांडी झाली, लगेच घासून टाक. ती प्लॅटफॉर्मवर दिसलीच नाही पाहिजे, लगेच ती सुकवायची, लगेच ती ठेवून द्यायची. जेवढं मला शक्य असतं ना घरी असताना मी तेवढ्या गोष्टी या मी नेहमी फॉलो करते. त्याच्यानंतर प्रत्येक वेळेस आपण काम करताना काही ना काही आपण किचन ॲप्लायन्स किंवा असे काही टूल्स वापरत असतो, की जे आपल्याला काम करायला थोडंसं हेल्प करत असतात. तर मला असं वाटतं प्रत्येक वेळेस जेव्हा तुम्ही हे काम करत असाल ना, तर एक असं परफेक्ट असं जर टूल्स तुमच्याकडे असेल तर ते काम तुमचं इझी होईल. तर तुम्ही जे कुठलं प्रोडक्ट वापरत असाल किंवा जे काही अप्लायन्सेस किंवा जे कुठलं टूल वापरता ना, ते तुम्हाला खरंच उपयोगी आहे का? त्याने तुमचं काम इझी होणार आहे का? हे पहिलं व्यवस्थित चेक करायचं आणि नंतर ते तुमच्या रुटीनमध्ये तुम्हाला घेऊन यायचं आहे. तर माझ्या रुटीनमध्ये मी या सगळ्या गोष्टी फॉलो केलेल्या असतात बघा. आणि मल्टीटास्किंग हा एक खूप मोठा हे आहे त्याच्यामधला. म्हणजे जो मी काही गोष्टी हे पॉईंट्स नेहमी माझ्या रुटीनमध्ये लक्षात ठेवलेले असतात, जेणेकरून ना मला हे काम करायला अगदी इझी जातं. आणि मी माझ्या रुटीनमधल्या ना अशा बऱ्याचशा गोष्टी करत असते. त्याच्यामध्ये मी जे काही माझं रुटीन असतं म्हणजे सकाळचं ऑफिसचं सगळं असतं, घरी आल्यानंतर जेवणाची धावपळ असते, व्हिडिओ शूट करायचं असतात, एडिटिंग करायचं असतं आणि त्याबरोबर ना या सगळ्यात मजा घेऊन काम करायचं असतं. तर त्या गोष्टी पूर्णपणे पूर्ण होतात. तर मला असं वाटतं मैत्रिणींनो, या गोष्टी पण तुम्हाला खरंच हेल्पफुल असतील. थोडासा विचार करा आणि थोडंसं नियोजन करून काम करा, सगळ्या गोष्टी स्मूथली होतील. नमस्कार, मी प्राजक्ता आणि आपल्या एका नवीन ब्लॉगमध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत करते. चला आजच्या ब्लॉगला आपण सुरुवात करूया. तर आज आपला बेकिंग सिरीजमधला दुसरा ब्लॉग आहे आणि या ब्लॉगमध्ये तुम्हाला हेल्दी काही कुकीज बघायला मिळणार आहे. हेल्दी म्हणजे आजकाल बरेच जण सगळ्यांनाच हेल्दी काहीतरी हवं असतं. मैदा बऱ्याच वेळा सगळ्यांना स्किप करायचा असतो. पण काही बिस्किट किंवा काही कुकीज असे असतात ना जे मैद्यापासूनच बनले जातात आणि ते मैद्यामध्येच खूप छान होतात. असं नाही आहे की बाकीच्या जे काही आपले मल्टीग्रेन्स वेगवेगळे आटाज असतात त्याच्यामध्ये आपण नाही बनवू शकत. मी देखील बनवते, खूप छान क्रिस्पी कुरकुरीत होतात. पण काही स्पेसिफिकली असतात ते मैद्यामध्येच बनवले जातात. पण आज आपण अशीच हेल्दी बघणार आहोत. आज आपण बघणार आहोत व्हीट रागी जॅगरी कुकीज बघणार आहोत. आणि अगदी सोपं आहे, झटपट होतात, काही जास्त वेळ लागत नाही. तर आपण आता जास्त वेळ न घालवता पहिल्या रेसिपीला सुरुवात करूया. अगदी थोडं साहित्य, खूप जास्त लागत नाही. तुम्हाला मी ते बघाल तुम्ही किती 1 2 3 4 5च गोष्टी आहेत. आता या तुम्हाला मी सांगते मी काय काय घेतलेले आहेत. इथे मी गुळाची पावडर घेतली आहे. तुम्हाला पावडर नसेल घ्यायची तर तुम्ही गुळ किसून घ्या, त्याने पण छान होतात. नाचणीचं पीठ घेतलेलं आहे, नॉर्मल नाचणीचं पीठ आहे. आणि हे गव्हाचं पीठ आहे. थोडेसे ड्रायफ्रूटमध्ये बदाम घेतलेले आहेत. हे आपलं तूप आहे, कुठलंही तूप तुम्ही घेऊ शकता. थोडंसं दूध घेतलेलं आहे आणि इथे थोडेसे तीळ आहेत, सफेद तीळ, आणि इथे बदाम आहेत. चला आता सुरुवात करूया. आता सर्वात आधी आपण करणार आहोत, आपल्याला स्पॅच्युला लागणार आहे, छोटा स्पॅच्युला. बीटर असेल तर बीटर वापरा, नाहीतर हे असं विस्क वापरलं तरी देखील चालेल. मी आता यानेच करणार आहे. तर याच्यामध्ये आपण आधी तूप आणि ही जी गुळाची पावडर घेतली आहे ती छान अशी फेटून हलकं करून घ्यायचंय पूर्णपणे. सर्वात आधी एका बाउलमध्ये मी तूप काढून घेतलेलं आहे. तूप जास्त पातळ नाही पाहिजे आणि खूप घट्ट देखील नाही पाहिजे. त्याच्यामध्ये आता मी गुळ पावडर ओतून घेते. बीटरने पटकन होतं, थोडंसं विस्क असेल तर याने थोडासा वेळ जास्त लागतो, पण दोन्ही वापरू शकता तुम्ही. आता माझं हे
फक्त थोडंसं आपल्याला ना हे मिक्स करून घ्यायचं, म्हणजे थोडंसं पातळ होईपर्यंत घ्यायचंय, खूप जास्त अगदी त्याला पातळ असं नाही करायचंय. आपण याच्यामध्ये हे नाचणीचं पीठ, त्याच्यानंतर हे गव्हाचं पीठ, हे सगळं मी चाळून घेतलेलं आहे, डबल चाळून घेतलेलं आहे. त्याच्यानंतर हे बदाम. आता आपण हे सगळं मिक्स करून घ्यायचं आणि जसं चपातीला पीठ मळतो ना तसंच याचा एक गोळा तयार करून घ्यायचा. गरज असेल तर तुम्ही याच्यामध्ये दूध वापरा, कारण गुळाला पण पाणी सुटतं आणि त्याचबरोबर आपण तूप पण वापरलेलं आहे. त्याच्यामुळे हलक्या हाताने हे किती मिक्स होतं ते बघायचं आणि नंतर मग याच्यामध्ये दूध टाकायचं. आता मी थोडंसं दूध याच्यामध्ये ओतते बघा, आणि दूध पण एकदम ओतायचं नाही, अगदी एखाद चमचाच वापरला जातं याच्यामध्ये. दूध पण याच्यामध्ये खूप जास्त लागत नाही. आणि जसं आपण चपातीच्या पिठाचा गोळा करतो तसाच मी हा गोळा करून घेतलाय आणि दूध बघू शकता तुम्ही इथे तेवढंच लागलेलं आहे, थोडंसंच उरलंय. आणि हा आता आपल्याला रॅप करायचा आहे. आता मी इथे क्लीन रॅप पेपर घेणार आहे आणि याच्यामध्ये आपण हे जे मिश्रण तयार करून ठेवलेलं आहे, त्याचा जो गोळा आपण तयार करून ठेवला आहे तो याच्यामध्ये पॅक करायचा आणि आता हा फ्रीजमध्ये सेट व्हायला ठेवायचा. कमीत कमी 1 तास तरी हा फ्रीजमध्ये सेट झाला पाहिजे. आणि तोपर्यंत मी आता ही जी माझी भांडी आहेत ती आवरून घेते. एका साईडला मला OTG पण प्रीहीट करून घ्यायचं आहे. त्याच्या आधी हे सगळं आवरलेलं असलं की इथे परत काम करायला थोडंसं इझी जातं, म्हणून या सगळ्या गोष्टी मी हाताबरोबरच करून घेते. OTG प्रीहीट करणं ना हे खूप महत्त्वाचं आहे. म्हणजे तुम्ही कुठलीही रेसिपी या OTG मध्ये बनवत असाल ना, ओव्हन तुम्हाला पहिला प्रीहीट करून घ्यावाच लागेल. इथे मी 180 वर 10 मिनिटासाठी हा प्रीहीट करून घेते. आणि मी बेकिंगसाठी यूज करते हा अगारो मार्वल 25 लिटरचा ओव्हन टोस्टर ग्रिलर OTG. याची पॉवर कॅपॅसिटी 1600 वोल्टची आहे. ओव्हनच्या एका बाजूला असे 3 नॉब दिलेले आहेत. त्याच्यातलं पहिलं आहे टेम्परेचर कंट्रोल आणि 100 ते 250 सेंटीग्रेड पर्यंत तुम्ही तुमच्या पदार्थासाठी योग्य ते तापमान इथे चूज करू शकतात. सेकंड आहे हे टेम्परेचर कंट्रोल नॉब आणि याने तुम्ही पदार्थ जर तुम्हाला फक्त वरून बेक करायचा असेल किंवा फक्त खालून बेक करायचं असेल किंवा दोन्ही साईडने बेक करायचं असेल त्यासाठी हे नॉब उपयोगाचं आहे. दुसरा नॉब आहे हा टायमर कंट्रोल करण्यासाठी, ज्याच्यामध्ये तुम्ही 60 मिनिटापर्यंतचा टायमर सेट करू शकता. यामध्ये अजून एक महत्त्वाची गोष्ट आहे ती म्हणजे ऑटो शट ऑफ फीचर, ज्याच्यामुळे तुमचं कुकिंग अगदी सुरक्षित राहतं. यामध्ये तुम्हाला मिळतो एक ओव्हन रॅक, एक बेक पॅन, त्याचबरोबर मिळतो रोटेसरी हँडल, त्याचबरोबर मिळतो ट्रे हँडल, त्याचबरोबर मिळतो तुम्हाला रोटेसरी रॉड आणि त्याचबरोबर याने ना बेकिंग करणं अगदी सोपं होऊन जातं. जो ग्लास डोअर आहे तो हीट रेसिस्टंट आहे आणि याची जी बॉडी आहे ती स्टेनलेस स्टील पासून बनलेली आहे, ज्याच्यामुळे ती जास्त टिकाऊ आणि साफ करायला देखील अगदी इझी आहे. आता मी एका ट्रेमध्ये बेकिंग पेपर लावून घेतलेला आहे. मार्केटमध्ये फूड रॅप पेपर, बेकिंग पेपर असे वेगवेगळे आहेत, पण बेकिंग पेपर घेताना नीट बघून घ्यायचा. आता हा फ्रीजमध्ये ठेवलेला मी काढून घेतलाय आणि काल जसं आपण वेट करून म्हणजे बिस्किटं बनवलेली, कुकीज बनवलेला, आज पण तसंच वजनाने मी घेणार आहे, म्हणजे इक्वल प्रमाणात सगळीकडे डो होतो आणि कुकीज बेक खूप छान होतात. काल जसं घेतलेलं तसंच मी हे ईच गोळा जो आपण करणार आहोत छोटा छोटा तो 20 ग्रॅमचा करणार आहे. खूप जास्त त्याला प्रेस नाही करायचं, अगदी आपण असेच ठेवणार आहे. 20 ग्राम ही एक परफेक्ट साईज आहे कुठलंही बिस्किट किंवा जर कुकीज करायचे असतील तुम्हाला तर. कुकीजना वरून थोडेसे मी तीळ टाकलेले आहेत, सफेद तीळ लावलेले आहेत आणि त्याचबरोबर थोडासा एक बदाम टाकलाय. तुम्ही याच्यावरती थोडेसे पिस्ता टाकला तर याचा कलर अजून छान असा उठून येईल. तर तुम्हाला जसं आवडत असेल ते तुम्ही ड्रायफ्रूट वरून लावू शकता. आणि आता आपण हे बेक करायला ठेवायचं. हे जर तुम्हाला असं वाटत असेल की खूप जास्त असे मेल्ट वाटत असेल, तुम्हाला खूप जास्त स्टिकी वाटत असेल, तर परत तुम्ही हे अर्धा तास फ्रीजमध्ये सेट करून घ्यायचे आणि नंतर परत बेक करायला ठेवायचे. तर आता आपण हे बेक करायला ठेवूया. एक 10 ते 12 मिनिटात हे चांगले बेक होतील. आता ही कुकीज ना थोडासा बेक व्हायला जास्त वेळ लागतो, म्हणून ही आपण 180 वर 12 ते 15 मिनिटासाठी ही बेक करायला ठेवणार आहोत. आपलं बेकिंग होत आहे, म्हणजे आपलं बिस्किट होत आहे, तोपर्यंत भांडी घासून घेऊ, कारण मग
हे काम झालं की कामांचा पसारा दिसत नाही. बऱ्याच वेळा असं होतं कुठलाही पदार्थ बेक करताना 2 गोष्टी लक्षात ठेवायच्या. एक म्हणजे जे काही पदार्थ आपण त्याच्यामध्ये वापरणार आहोत ते फ्रीजमधले नसले पाहिजेत. ते तुम्हाला बाहेर काढून, फ्रीजमध्ये जर असतील तर ते बाहेर ठेवून रूम टेम्परेचरवर झाले की मग ते यूज करायचे तुम्हाला. आणि दुसरी गोष्ट म्हणजे जो पदार्थ एखाद्या वेळेस तुम्हाला असं वाटत असेल की हा खूप पातळ झाला, जसं पीठ आहे, खूप जास्त पातळ वाटतंय किंवा खूप जास्त कडक वाटतंय, तर सरळ उचलायचा तो गोळा फ्रीजमध्ये सेट करायला ठेवायचा आणि एक अर्धा तास सेट झाल्यानंतर मग तुम्ही तो फ्रीजमधनं बाहेर काढा आणि मग त्याचे गोळे किंवा बॉल जे काही करून तुम्ही ते बेक करायला ठेवू शकता. आणि इथे बघू शकता तुम्ही आपली ही कुकीज छान अशी तयार झालेली आहे. अगदी बेकिंग पावडर टाकला नव्हता आणि त्याच्यामुळे अगदी तिथल्या तिथे पण मस्त असा ह्याला शेप देखील आलेला आहे आणि खायला पण ना तेवढीच टेस्टी अशी लागतात. आणि ही एक चांगला ऑप्शन आहे. याच्यामध्ये तुम्ही मल्टीग्रेन आटा देखील यूज करू शकता, म्हणजे वेगवेगळ्या प्रकारचे आटा वापरून तुम्ही हे यूज करू शकता. गरम गरम बिस्किटे खायला किंवा नानकटाई खायला खूप जास्त आवडतात मला. तर तुम्हाला पण आवडतात की नाही मला कमेंट करून सांगा. तर छान अशी रेसिपी मी तुमच्याबरोबर शेअर केलेली आहे आणि अजून आपल्या सिरीजमध्ये तुम्हाला अशा छान छान रेसिपी बघायला मिळणार आहेत. ते थोडीशी अजून गरम आहेत, थोडीशी पूर्णपणे थंड झाली की मग मी जारमध्ये भरून ठेवेन आणि बाकीच्या आपल्या कामांना आता सुरुवात करू. कारण ऑलरेडी आता उशीर झालेला आहे, कारण मी हे सगळं शूट पण ऑफिसमधून आल्यानंतरच करते. जेवणाची तयारी करायची आहे, पण त्याच्या आधी म्हटलं हे सगळं बेकिंग करून घेतलं. तुमच्याबरोबर ही सिरीज मी चालू केली आहे, तर ही मला पूर्ण पण करायची आहे. वेगवेगळ्या छान छान रेसिपी तुमच्याबरोबर पोहोचवायच्या देखील आहेत. तर चला, मोठं काम झालेलं आहे की रेसिपी आपली शूट झालेली आहे. आता बाकीच्या कामांना सुरुवात करूया. माझ्यासारख्या आपल्या बऱ्याच मैत्रिणी असतील ना, त्यांना ही भाजी अजिबात आवडत नसेल. मला पण ही भाजी अजिबात आवडत नाही, गवारीची भाजी. पण ही भाजी सचिनला खूप आवडते म्हणून मी कधीतरी करते. आणि आज ही थोड्याशा माझ्या पद्धतीने दाखवते की मी कशा पद्धतीने करते. तर ती फ्रीजमध्ये होती, मी धुवून सुकवून मग ती अशी तोडून ठेवून दिलेली होती. आणि अर्धा टमॅटो जो मी सकाळी ऑफिससाठी वापरलेला तो होता, तो पण फ्रीजमधनं मी बाहेर काढून ठेवला. कडधान्य मी आत्ताच भिजत घालून घेणार आहे, जे मी घाशी मी काढून ठेवले, नाहीतर रात्री विसरायला होणार. सर्वात आधी वरण भाताचं मी कुकर लावून घेतलेला आहे आणि आता आपण भाजी फोडणीला टाकूया. भाजी फोडणीला टाकायची पण ना माझ्याकडे मी लायटर ऑर्डर केला आहे. आता तो आता किती दिवसांनी येणार आहे अजून मला 2 दिवस अजून दाखवत आहेत, तोपर्यंत मला हा असाच जुगाड करायला लागतोय. तर सर्वात आधी मी पाणी गरम करून घेतलं आहे आणि याच्यामध्ये ना पाणी थोडंसं गरम झालं, कोमट झालं की ही जी गवार आहे ना ती याच्यामध्ये मी ओतून घेणार आहे. गवार ना याच्यामध्येच मी थोडीशी शिजवून घेणार आहे, हलकी शिजवून घेणार आहे, अगदी पूर्णपणे शिजवून नाही घ्यायची. जर तुमच्याकडे स्टीमर असेल तर तुम्ही त्याच्यामध्ये वाफवून पण घेऊ शकता, पण आता स्टीमर काढायला मी कंटाळा केला, त्याच्यामुळे मी अशी ती बॉईल करून घेते. ॲक्च्युली बॉईल करण्यापेक्षा ती स्टीम करून घेतली ना तर त्याची टेस्ट तशीच राहते. आता याच्यामध्ये मी थोडंसं मीठ टाकणार आहे आणि मीठ टाकून ही चांगली शिजवून घेणार. जर तुम्हाला बटाटी याच्यामध्ये वापरायची असेल भाजीमध्ये, ती पण तुम्ही आता इथे हाफ कुक करून घेतली तरी देखील चालेल, पण मी ती याच्यामध्ये हाफ कुक करत नाही, मी नंतर ती फोडणीला टाकते. आता ही बघा, ही जी मी बटाटी आहे ना अगदी पातळ चिरून घेतलं आहे, खूप जास्त नाही, कारण आपल्याला ही भाजी ना नंतर वाफेवर शिजवायची आहे, त्याच्यामुळे बटाटा लवकर शिजावा म्हणून मी अगदी पातळ कापून घेतलेला आहे. आता फोडणीला तुम्हाला जसं पाहिजे तुम्ही लसूण वगैरे वापरू शकता, राई वगैरे पण वापरू शकता, पण मी राई वगैरे काहीच वापरलं नाही. मी फोडणीला सरळ हा कांदा वापरला आहे. फक्त हा कांदा ना अगदी बारीक चिरून घेतला आहे. जेवढा तुम्हाला बारीक चिरता येईल तेवढा चांगला असा बारीक चिरून घ्यायचा, कारण हा अगदी लालसर रंगावर भाजलेला कांदा असतो ना, जसा बारीक झालेला तो भाजीला अगदी छान टेस्ट आणतो. कांदा छान ना मऊसूद रंगावर परतून घ्यायचा असतो, त्याच्यासाठी आपल्याला याच्यामध्येच मीठ टाकायला लागणार आहे. आणि मी बऱ्याच वेळा तुम्हाला सांगते की तुम्ही मीठ आधीच याच्यामध्ये टाकत जा भाजीमध्ये. जर तुम्हाला अंदाजा येत असेल मिठाचा, प्रमाण तुम्हाला व्यवस्थित कळत असेल, तर तुम्ही कांदा टमॅटो परततानाच त्याच्यामध्ये मीठ टाकत जा. कांदा आणि टमॅटो छान एकजीव पण होतो आणि भाजीमध्ये मिक्स पण खूप छान होतो. एक वाफ काढून घ्यायची, छान टमॅटो कांदा एकजीव झाला पाहिजे. आता याच्यामध्ये बेसिक मसाले, त्याच्यामध्ये मी हळद टाकलेली आहे आणि मालवणी मसाला वापरला आहे मी.
आणि यावेळेस मी थोडासा मालवणी मसाला आहे ना तो थोडासा चेंज केला आहे, थोडासा वेगळा मालवणी मसाला मी याच्यामध्ये वापरला आहे. त्याचे डिटेल लवकरच तुमच्याबरोबर शेअर करेन. तर इथे ना मी आता जी उकडलेली गवार होती ती याच्यामध्ये मिक्स केली आहे बघा, आणि छान अगदी मिक्स करून घ्यायचं. आणि याच्यामध्ये आता कुठेही पाणी ओतायचं नाही आहे. हे फक्त ना झाकण ठेवून आपल्याला शिजवून घ्यायचं, म्हणजे जी आपली बटाटी आहे ना ती शिजली पाहिजे. गवार तर आपली बऱ्यापैकी हाफ कुक झालेलीच होती, म्हणून झाकणावरती मी पाणी ठेवते आणि हे शिजवून घेते. आणि ना बऱ्याच वेळा काय असतं ना, ही स्टीलची कढई आहे, तर याच्यामध्ये मला बऱ्याचशा वेळा विचारलं जातं, प्राजक्ता हे स्टीलच्या कढईत तुझं लागत नाही का खाली, कारण चिटकलं जातं स्टीलची असल्यामुळे. तर होतं, मला असं वाटतं की या स्टीलच्या कढईमध्ये पण चिकटतं आपण जर लक्ष नाही दिलं तर. आता मी 5-5 मिनिटांनी जर ही भाजी मिक्स करून घेतली ना तर ते चिटकत नाही, पण ते आपल्याला सारखं सारखं लक्ष द्यावं लागतं. जी 2 भांडी होती बघा माझी ती मी लगेचच घासून टाकली, कारण ना मला ती ना नंतर भांडी बघितली ना की खूप जास्त भांड्यांचा पसारा वाटतो. त्याच्यामुळे लगेच माझी भांडी इथे काही झाली ना वापरली की मी लगेचच धुते आणि साईडला लगेच सुकवून घेते. कारण मग रात्री जेव्हा मी भांडी घासते ना तेव्हा जो छोटासा माझ्याकडे ट्रे आहे, भांड्यांचा जो रॅक आहे ना तो पण खूप जास्त भरून जातो आणि ओट्यावर जागा नसल्यामुळे ना खूप गर्दी होते. तर मी अशा वेळेस काय करते, जेवढी भांडी मला घासून सुकवून ती तिथल्या तिथे म्हणजे त्याच्या जागी लावता येतील ना ते मी बघत असते. तर आता भाजी ऑलमोस्ट शिजली आहे. आता याच्यामध्ये सर्वात शेवटी मी थोडासा दाण्याचा कूट टाकणार आहे. म्हणजे आमच्याकडे दाण्याचा कूट नाही वापरत, मोस्टली ओलं खोबरं आणि कोथिंबीरच वापरली जाते. पण माझी मैत्रीण वगैरे टिफिनमधनं आणते, बऱ्याच वेळा मी बघते तर तिच्या गवारीच्या भाजीमध्ये वगैरे असा दाण्याचा कूट असतो वापरलेला. तर मी पण आज गवारीच्यामध्ये दाण्याचा कूटच वापरला आहे. वास तर इतका छान येत होता भाजीचा. नक्की कमेंट करून सांगा, किंवा एखादी रेसिपी तुमच्याकडे गवारीची भाजीची असेल काही वेगळी तर देखील ती मला नक्की कमेंटमार्फत सुचवा, कारण मला ना ही भाजी अजिबात आवडत नाही. आणि तुमच्याकडे काही रेसिपी असेल तर मी पण अशी एखादी पद्धत ट्राय करेन आणि ती बाकी सगळ्यांबरोबर पण शेअर करेन. आजच्या या फुलांसोबत मी आजचा ब्लॉग इथेच एंड करते. आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला मला नक्की कमेंट करून सांगा. उद्या एका छानशा ब्लॉगमध्ये भेटेन. तोपर्यंत सगळ्यांना श्री स्वामी समर्थ. उद्या पण एका छानशा ब्लॉगमध्ये तुम्हाला एक बेकिंग सिरीजमधली एक छान अशी रेसिपी शेअर करणार आहे. तर तुम्ही गेस करायचं असेल तर गेस करा, कारण मी ज्या कुकीज तुम्हाला ज्या शॉर्ट रीलमध्ये शेअर केलेला त्यातल्याच कुकीज मी आता तुमच्याबरोबर शेअर करते. नेक्स्ट कुकीज कुठली असेल किंवा अजून एखादा बेकिंगचा पदार्थ कुठला असेल नक्की कमेंट करून सांगा. चला उद्या एका छानशा ब्लॉगमध्ये भेटू. बाय बाय.